यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे चला आम्ही वेगामध्ये नागपूरहून निघतो, मुंबईपर्यंत पोहोचायचं म्हटलं की आम्ही शहापूरपर्यंत अगदी वेगात येतो, 8 तासात 8.5 तासात पण पोहोचतो. मात्र ते शहापूरच्या पुढे ठाण्यापर्यंत येताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी म्हणून काय प्रयत्न आता नाशिक मुंबई महामार्गापासून ठाण्यापर्यंत जे अंतर आहे एक साधारणतः 23 आणि ते 24 किलोमीटरचं जे अंतर आहे ते सध्या म्हणजे त्या ठिकाणी कामं सुरू आहेत. एक रुंदीकरणाचं काम सुरू आहे. तो स्ट्रेच NHAIकडे आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया ते काम पाहते आहे. पण एक त्या कामाचं डेव्हलपमेंट करण्यासाठी कन्सेशनर म्हणून ते काम MSRTCकडे दिलं आहे. ते काम आम्ही सुरू केलं. आव्हानं खूप आहेत त्या ठिकाणी. मॅक्सिमम जेव्हा पीक आवरला ट्रॅफिक असते 1,70,000 PCU एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ट्रॅफिक असते. आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये वेअरहाऊसेस असल्यामुळे वेअरहाऊसेसची हेवी ट्रॅफिक असते आणि ही ट्रॅफिक मान्सूनमध्ये असणारं हेवी रेनफॉल या सगळ्या बाबी असल्यामुळे त्या ठिकाणी काम करताना खूप अडचणी येत आहेत. तरी पण आम्ही आता एक 80% काम पूर्ण करत आलो आहे. आणि मेजर जे स्ट्रक्चर्स आहेत आपण मागाशी म्हटल्याप्रमाणे एक कळवा खाडीवरचा पूल आहे, कशेळी खाडीवरचा पूल आहे आणि सुरक्षेची काळजी घेत घेत हे काम सुरू आहे. कळवा खाडी पुलाचं काम ऑगस्ट एंडपर्यंत संपत आहे आणि एकंदरीतच सगळी कामं डिसेंबर 2025 पर्यंत संपतील.